आपण भारताच्या बाहेरचे आहे का? असं आपल्याला सांगावं लागतं की आपण भारताचे नागरिक आहे. याच्यापेक्षा मोठी शोधांतिका काहीच इम्तियाज जलील साहेब. छत्रपती संभाजीनगरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या 202 कोटीच्या जो घोटाळा झाला होता, त्यानंतर जे काही ठेवीदार होते त्यांनी सातत्याने आंदोलन केले, मात्र त्यांना अजूनही त्यांचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वामध्ये पतसंस्थाच्या ठेवीदारांनी पुन्हा एकदा कलेक्टर ऑफिसच्या समोर या प्रकारे आंदोलन करायला सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो. दुसरीकडे जे सदस्य आहेत ज्यांनी आपले पैसे गुंतवले होते, काहींच्या मुलींच्या लग्नाचे पैसे होते, काहींच्या हॉस्पिटलचे पैसे होते, काहींच्या आयुष्यभराची ठेवी होती, मात्र कुठेतरी आता ही ठेवी आपण ठेवल्याने 2 पैसे जास्त मिळतील या आशेपोटी या सगळ्यांनी पैसे गुंतवले होते, मात्र त्यांच्या आशेत निराशा झाली आणि तो घोटाळा देशभरात नंतर त्याची चर्चा झाली. मात्र अनेक त्या आंदोलन होऊनही इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात अजूनही काही ठेवीदारांना पैसे मिळालेले नाहीत. त्यांची अपेक्षा अजूनही त्यांना पैसे मिळतील अशीच आहे. आपल्यासोबत काही जे ठेवीदार आहेत ते आहेत. काका कुठून आले, किती पैसे होते तुमचे या बँकेमध्ये? किनगाव गाव आहे, फुलंब्री तालुका. तिथून आलो. मी टेलर काम करीत होतो, मशीन कामाचे पैसे थोडे थोडे करून साठवले मी. आणि माझे जवळ 15 लाख रुपये. 15 लाख ठेवले होते. मी नंतर काय केलं, प्लॉट घेतला होता. तो प्लॉट मुलीच्या लग्नासाठी विकला आणि लग्न करायचं तर आटकून गेलं पैसे होते. पण पैसे का ठेवले होते तुम्ही? काय अपेक्षा होती? नाही, पैसे जास्त भेटतील अशी अपेक्षा? 2-5 पैसे समजा, बाकीचा व्याजदर थोडा जास्त होता ना, त्याच्यामुळे टाकले. आणि मला वाटलं थोडे हे होतील, पण ते लगेच बंद पडून गेले. पण ते अंबादास मानकापे त्यांना जामीन पण मिळालाय, जामीनवरून ते बाहेर आले. अजूनही तुमचा लढा सुरूच आहे. अजून तुम्हाला अपेक्षा आहे का तुम्हाला यश मिळेल? असं वाटतंय पैसे मिळतील म्हणून. कष्टाचे पैसे आम्ही काही असं हे केलं ना, ते थोडे थोडे जमा करेल होते. बरं, मालाचे त्याचे सगळे टाकून जमा केले आणि घरात आम्ही मुला बाळाला दिले पैसे असं. आणि आता काय परिस्थिती घरात? कारण की 15 लाख घरातले तुम्ही गुंतून ठेवलेले अजून भेटले नाहीत. घरामध्ये वाद होतो ना, मग आता पैसे नसल्यामुळे रोजचं आता पैसे लागतच ना रोज. मला शुगर आहे, 383 पर्यंत गेली, तरी पण अजून पैसे नाही. काका तुम्ही कुठून आलेत? माझं नाव लक्ष्मण चव्हाण, किनगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. माझे 10 लाख रुपये. पैसे देते 10 लाख. मी आता शेतीचे काही काम करून धंदा करून असे जमा केले होते. आणि माझे 2 मुलं आहे. 2 मुलं आता लग्न होईना, कार्य होईना, म्हणून मला शहरामध्ये घर घेऊ म्हणलं होतं. त्याच्याकरता एक पैसे जमा करून ठेवले होते. पण ज्यावेळेस मी घर घ्यायला गेलो, इकडे बँक बंद पडली. आता असं झालं, पोराचे लग्न होईना, ते होईना, सगळ्या गोष्टी अवघड झाल्या. घरात भांडणं चालू आहे सध्यामध्ये. मला बीपीचा त्रास आहे. मी परेशानी, मला घरची मंडळी सुद्धा परेशानी. आणि कधीपर्यंत तुमचा लढा सुरू राहणार आहे असा? आता जोपर्यंत ते पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढा चालू ठेवणार आहे. आपल्या सोबत काही ज्या महिला आहेत त्या पण आहेत, ज्या इथे आलेल्या आहेत. काकू कुठून आल्यात तुम्ही? बरं, काय तुमच्या अजून पैसे भेटले नाही? किती पैसे होते तुमचे? पैसे भेटले नाही आमचे. किती होते तुमचे? आमचे पैसे 3-4 लाख रुपये. 3-4 लाख. आता काय अडचणी यायला तुम्हाला पैसे न भेटल्यामुळे? मुलीचे लग्न नाही, घर नाही, घरात रोज झगडा होतो, पोरगं दारू पित, काढून देत घराच्या बाहेर, अशी वातावरण खूप. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात तुम्ही लढा लढताय, अपेक्षा आहे का भेटताल पैसे? आता आमची अपेक्षा आहे पैसे भेटा म्हणून. पण त्या बँकेचे अध्यक्ष बाहेर आले आता बाहेर आले ना, मग ते आता काय करतो सरकार बी तशीच. गरीबाचे सारे पैसे खाऊन घेतले सरकारनं. आम्हाला काही सहारा दिला नाही. 3 वर्षाचं आम्ही भांडतोय. आम्हाला आता सरकार उलटा आजूबाज करतो, मारतो, झोडतो, पोलीस लोकांना दाट्या द्यायला लावतो. पण आमचं काही केलं नाही सरकारने. काहीतरी करायला पाहिजे. लय लोक मेले आमच्या किशोर मध्ये आत्महत्या करून. मी सुद्धा मरत होते, पण जलील साहेबांमुळे वाचले.
काय करा असं करायला नाही पाहिजे. तो त्या लोकांनी त्याची इस्टेट विकायला पाहिजे. आमच्या गावामध्ये मोठा बंगला आहे त्याचा, दवाखाना आहे. एकनाथ शिंदे घेऊन घ्यायचं, पोलीस स्टेशन टाकत होती ती, गरीब दुबळ्याला पैसे वाटायचे. ते गण देणं लावले, लाडक्या बहिणीला पैसे देत्या ते लोकांना पैसे भेटले नाही. सुसाठी आजी किती पैसे होते तुमचे? 18 लाख 18 कशाचे होते पैसे? पण ते जमीन विकली होती मी. जमीन विकली होती. जमीन विकून पैसे इथं गुंतवले होते. किती भेटले? आतापर्यंत काहीच भेटले 1 नाही. रुपयानी दुवारीची होती म्हणून विकली ती. काय परिस्थिती आहे आता तुमची घरात? लेकर काय म्हणतात? आता आमची परिस्थिती विचारूच नका आता काय आणि काय नाही ते. हो, आम्हाला यंत्री घेऊन जापाची वेळ आता. कारण की मला अटक केले, बाबाला 2दा अटक आला. बाबा मग बाबा शिक्षक होते. बाबाला 22 वर्ष 23 वर्ष झाले रिटायर होऊन. त्याला एक तर चालता येत नाही, दवाखाना करायला पैसे नाही, काय करणार आहे आता? वाटते पैसे भेटतात आता ते आमच्या काय हातात आहे, आता साहेबाच्या हातात आहे. दलित साहेबाच्या मागे दिले साहेबाच्या नाही. आता कलेक्टर साहेबाच्या पाठीमागे आता त्याच्या नाट्यात वटले सारे दिलीप साहेबांना. दिलीप साहेबाची काही गलती नाही. हो, दिलीप साहेबाची अजिबात गलती नाही. दलित साहेबांच्या नेतृत्वात तुम्ही करताय ना, इम्तियाज यांच्या नेतृत्वात. नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या ठेवीदार होते त्यांच्या अनेक व्यथा आहेत. काहींच्या मुलींच्या लग्नाचे पैसे त्यांनी गुंतवलेले, काहींनी शेती जमीन विकून गुंतवलेले आहेत, तर काहींच्या आयुष्यभराची पुंजी त्यांनी या बँकेमध्ये ठेवली होती. मात्र अजूनही त्यांना त्यांचे पैसे मिळाले नाही. ज्या बँकेचे ते अध्यक्ष होते ते जामिनावर बाहेर आलेत, मात्र या ठेवीदारांचे जे पैसे अजूनही त्यांना मिळाले नाहीत. 202 कोटींचा हा घोटाळा आहे. अनेकांचे या घोटाळ्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले. ज्यांनी पैसे गुंतवलेले त्यांना आता त्यांच्या घरात सुद्धा राहण्याची, त्यांची मुलं आणि त्यांचे नातेवाईक त्यांना घरात राहू देत नाही, असेही अनेकांच्या व्यथा आहेत. त्यामुळे लवकरच त्यांचे पैसे मिळावे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. आता थेट आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. काय ही वेळ आलेली आहे? आणि आम्ही इथे बसलो होतो आणि त्यावेळी जेव्हा कलेक्टर साहेबांशी आणि सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती, तर आम्ही त्यांना सांगितलं होतं की 1 महिन्यामध्ये काहीतरी तोडगा काढा आणि हे लोकांचे जे पैसे आहेत ते पैसे त्यांना कशा लवकरात लवकर मिळतील याच्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा. कलेक्टर साहेब नवीन आलेले आहे, त्यांनी एक मीटिंग घेतली. तो मीटिंग म्हणजे आढावा होता की आत्तापर्यंत काय काय झालेलं आहे आणि प्रकरण काय आहे हे समजण्यासाठी ते मीटिंग बोलवण्यात आली होती. इन दी एंड काय झालं, लोकांना पैसे मिळाले का तर नाही मिळाले. आता आपल्याकडे काही आश्चर्यकारक मी काही आकडे आपल्यासमोर प्रस्तुत करतो की हे जे लोक आहे सगळं हे खूप गरीब लोक आहे. याच्यामध्ये शेतकरी आहे, कष्टकरी आहे, नोकरदार आहे, जे रिटायर्ड झालेले आहे, आर्मीचे लोक आहे, जे अनेक वर्ष देशासाठी सेवा केली, देशासाठी लढलं, त्यांचे पैसे आहे, पोलिसांचे पैसे आहे, हे सगळ्यांचे पैसे आहेत. आणि आतापर्यंत या लोकांपैकी 75 लोकांचा जीव गेलेला आहे. म्हणजे त्यांची मृत्यू झालेली नाही आहे, आकस्मिक किंवा नॅचरल डेथ झालेली नाही आहे, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. कारण मागच्या 2-2.5 वर्षापासून हे प्रकरण सुरू आहे. कोणीही याच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष देण्यासाठी काम करत नाही आहे. आता केंद्र सरकारमध्ये आपल्याला काही आकडे सांगतो मी की मोठे मोठे जे उद्योगपती आहे, मोठे मोठे इंडस्ट्रियल हाऊसेस जे आहे, त्या इंडस्ट्रियलिस्टला फायदा पोहोचवण्यासाठी मागच्या 11 वर्षामध्ये 19.5 लाख कोटी रुपये, किती पैसे मी सांगतो, 19.5 लाख कोटी रुपये हे मोठे मोठे उद्योगपतीयांचे पैसे जे आहे ते बँकांनी राईट ऑफ केलेले आहे. मागच्या 5 वर्षाचा आकडा तुम्हाला सांगितलं तर मागच्या 5 वर्षामध्ये 5.80 लाख कोटी 5.80 लाख करोड हे पैसे जे मोठे मोठे उद्योगपतींचे आहे ते राईट ऑफ करण्यात आलेले आहे. जे सरकारी बँकामध्ये लोन घेतले होते, सरकारने म्हटले नाही तुम्ही आमच्या जवळचे आहे, तुम्ही आम्हाला बॉन्ड्स देत आहे, तुम्ही आम्हाला मदत करत आहे, तुम्ही आम्हाला इलेक्शनच्या वेळी मदत करतात, पैसे देतात, म्हणून मागच्या 5 वर्षाचा आकडा काढला आपण तर 5.80 लाख करोड
आता मी तुम्हाला प्रश्न विचारला की या आकड्यामध्ये शून्य किती येणार आहे, कुणालाही कळणार नाही. आता एक साइडला तुम्ही मोठे मोठे उद्योगपत्यांच्या किती लाख कोटी रुपये तुम्ही राईट ऑफ करत आहे, वेव करत आहे, आणि दुसऱ्या साइडला हे लोकांच्या कष्टाचे जे पैसे आहे ते पैसे त्यांनी कष्टातून मेहनत करून आयुष्यभर कष्ट करून त्यांनी जे कमावले होते ते पैसे त्यांना परत देण्यासाठी इतका विलंब का लागतो? का इतकी प्रॉपर्टीज आहे? अच्छा, न्याय प्रणालीचा आदर करतो आम्ही, पण हे जे त्याचा चेअरमॅन आहे मानकापे, त्याला जेव्हा बेल देण्यात आलेली आहे, कोर्टाने काही निर्बंध घातलेले आहे का, काही कंडिशन्स दिलेली आहे का की आम्ही तुम्हाला बेल देत आहे, तुम्ही आम्हाला एक एफिडेव्हिट द्या, एक चार्ट तयार करून द्या की मी जेलच्या बाहेर आल्यानंतर 2 महिन्यामध्ये यांना इतकं पैसे परत करणार, 3 महिन्यामध्ये इतकं पैसे परत करणार. म्हणजे लोक कोट्यवधी रुपये खाऊन बसणार, 2 वर्ष जेलमध्ये राहणार आणि कोर्ट असं म्हणणार की नाही बेल त्यांचं राईट आहे. मग यांचं राईट काय आहे? यांचं राईट ही तर आहे ना की त्यांचे जे पैसे, हक्काचे पैसे आहेत ते त्यांना परत मिळायला पाहिजे उसमें. आता हे जे बोर्ड लावलेलं आहे त्यामध्ये 75 लोकांचे फोटोज लागलेले आहे. आम्ही फक्त त्या फोटोजच वाढवणार आहे का की आज 75 झाले, आता 80 झाले, आता 85 होणार आहे करके. म्हणून काहीतरी आम्हाला ठोस निर्णय घ्यायचा होता, म्हणून आम्ही हे आमरण उपोषणाचा इशारा दिलेला होता. आता आम्हाला काहीतरी असं नाही आहे की फक्त आश्वासन देऊन आम्ही इथून जाणार आहे करके. आमची सगळ्यांची तयारी आहे. पाऊस येऊ द्या, काहीही असू द्या, आम्ही दिवसभर रात्रभर बसण्यास तयार आहे. पण या लोकांच्या पैशाच्या बाबतीत आता सरकारने काहीतरी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. MPIDचा प्रपोजल गेला हो, आम्ही पाठवलं, का त्याचं नोटिफिकेशन निघत नाही आहे? का त्यांची जे प्रॉपर्टी आहे, प्राईम प्रॉपर्टीज आहे 8-8, 10-10 कोटी रुपयाची, का कोणी ते विकत घ्यायला तयार नाही आहे? आम्ही त्यांना सांगितलं की कोणी विकत घ्यायला येत नसेल तर जे मोठे ठेवीदार आहे त्यांचा एक ग्रुप तयार करा आणि ते प्रॉपर्टी त्यांच्या नावाने करून द्या तुम्ही. ते त्याच्यासाठीही आम्ही तयारी दर्शवलेली आहे. किंवा मोठी जमीन आहे ते कोणी विकत घ्यायला तयार नसेल तर त्याचे तुकडे करा आणि तुकडे करून ते ठेवीदार आहे त्यांना ते पैसे परत, ते जमीन त्यांच्या नावाने करून द्या करके. असं काहीतरी तोडगा निघू शकते, पण तुमच्यामध्ये ते मानसिकता असायला पाहिजे की हे गोरगरीब लोक आहे. आता किती सहन करणार? कितपर्यंत सहन करणार आम्ही? त्यांना हे लाज वाटत नाही आहे का की सरकारमध्ये बसलेले लोक आहे, हे माझ्या शेजारी जे बसलेलं आहे 28 वर्ष देशासाठी सेवा केलेलं, राष्ट्रपती पदक मिळालेलं, ते आता आपल्या हक्काच्या पैशासाठी लढत आहे. हे काका आर्मी मध्ये काम करत होते. कसं असेल आणि पुढची दिशा काय? पुढे आम्ही इथे बसणार आहे. तुम्ही स्वतः सहभागी? मी सहभागी आहे ना. मी सहभागी आहे. तुमचं पण असणार हो आहे? हो, माझा पण असणार आहे ना. हो, आता सुरू झालेला आहे. आता आम्हाला खूप मेसेजेस येत आहे की तुम्ही चर्चेसाठी या, तुम्ही चर्चेसाठी या. आम्ही चर्चेला तयार आहे. आपण काहीतरी त्याच्यामध्ये तोडगा काढू. काय तोडगा असणार आहे? तुम्ही फक्त आम्हाला आश्वासन देतच राहणार आहे. यांच्यावर केसेस लादण्यात आलेला आहे, माझ्यावर केसेस लादण्यात आलेला आहे की जेव्हा आम्ही विभागीय आयुक्ताच्या ते केसेस कशासाठी? तुम्ही सगळे राजकीय जे केसेस असतं ते परत घेतात आणि यांच्यावर केसेस लादतात तुम्ही. ते पण परत घ्यायला पाहिजे असं. तर आमची मागणी स्पष्ट आहे की आता खूप झालेला आहे. आम्ही इथे बसायला तयार आहे. कितीही मोठा पाऊस येऊ द्या, सगळे गोरगरीब लोक आहे. पेंडॉल टाकलं होतं रात्री, ते पेंडॉल काढण्यात आलं. पोलिसांनी म्हटलं की नाही साहेब, तुम्ही असं इतकं मोठं पेंडॉल कसं टाकू शकता? मी म्हटलं आमची तयारी आहे. पाऊस येऊ द्या, कितीही तुफान येऊ द्या, आम्ही विदाउट पेंडॉल बसणार आहे. त्यांना इतकं तरी कळायला पाहिजे होतं की हे सगळे लोक जे आहे वयोवृद्ध आहे. त्यांचं वय काय आहे? 70 वर्ष, 80 वर्ष, 85 वर्ष हे लोक आहे. हक्काचे पैसे मागण्यासाठी कंडिशन्स लावता तुम्ही की नाही हे पेंडॉल नाही लावू शकता तुम्ही, लावायचे असेल तर छोटा लावा करके उसमें. आणि दुर्दैव हे आहे की या प्रकरण इतकं वर्ष सुरू आहे, त्याच्या बाबतीत इतके मोठे मोठे नेते आहे, ते काय येत नाही? ते काय याच्या बाबतीत बोलत नाही? जेव्हा औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची निवडणूक होणार होती
तर सगळे नेते एकत्र येऊन कशा ते निवडणुकीमध्ये आपण डायरेक्टर होता येईल, तर सगळे एकमेकांशी कट्टर विरोधी जे होते ते सगळे येऊन एकत्र ते डायरेक्टर झाले, ते बँकाची निवडणूक जिंकली. आणि आता यांच्यासाठी कोणीही असं यायला तयार नाही आहे. विरोधक आणि सत्ताधारी जे आहेत, कोणी येऊ द्या नाही येऊ द्या, मी त्यांच्या सोबत आहे आणि हे लढा आम्ही सुरू ठेवणार आहे.